ओके. ओके. सो आपण अशा एका टप्प्यामध्ये आलेलो आहे. दीपिका ताई, आता आपण हमखासपणे क्लास सुरू करू शकतो. हे पहिले गॅरंटी देतो. आणि या पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे आज मंगळवार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण लेव्हल 4चं जे काही आपण ट्रेनिंग म्हणतो, ते आपलं कंप्लीट होणार आहे. आज आणि उद्याच होऊन जाणार आहे. कदाचित मी आजच संपवून टाकणार आहे, असं समजा. पण आज मला काही लिमिटेशन आहेत. माझ्यासमोर कॅमेरा नाही. मी उद्या शक्यता 100% कॅमेरा बदलवण्याचा प्रयत्न करेल आणि ट्रायल करेल, की नेमका कॅमेऱ्यात प्रॉब्लेम आहे का सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे, माहीत नाही. पण मी कॅमेराबरोबर ट्रायल करेल म्हणून मला काही लिमिटेशन आहेत. पण तरी आपला प्रयत्न आहे, की या 4 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार असे 4-5 दिवस आहेत आपल्याकडे. पण यावर 2 दिवसामध्ये आपल्याला लेव्हल 2 आणि लेव्हल 4 ची कन्सेप्ट समजून घ्यायची. पहिले इकडे लक्ष द्या. मी 20 वर्षापासून रोज विद्यार्थी म्हणून अभ्यास करतोय. मी रोज शिकतोय. मला जेव्हा कोणी प्रश्न करतं, की किती दिवस शिकावा लागेल? आणि तेव्हा मात्र माझ्यासाठी पेनफुल का असेना, पण मला जबरदस्तीने सांगावं लागतं, "ताई, हा कोर्स आयुष्यासाठी आहे, म्हणून याची ₹1,00,000 फी आहे." ॲग्री विथ मी एव्हरीवन? एव्हरी डे मला शिकायचंय, एव्हरी डे मला स्टुडंट म्हणून काम करायचंय. कारण हा एक निजी स्वार्थ असला पाहिजे. नंतर मी एक एज्युकेशनल हब तयार करेल, क्लासेस रन करेल, स्कूलमध्ये प्रोजेक्ट करेल, मी कितीतरी हजारो पिलांना शिकवेल, हा नंतरचा पार्ट आहे. बट माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या ब्रेनसाठी, माझ्या क्रिएटिव्हिटीसाठी, माझ्या इनोव्हेटिव्ह आयडियाजसाठी किंवा मला माझ्या ब्रेनच्या न्यूरॉनच्या एक्सरसाइजसाठी हा मला एक्सरसाइज जर मी विद्यार्थ्यांना सांगतोय, की बाळांनो रोज 10-15 कॅल्क्युलेशन तुला करायचे आहेत. पण पहिले आपण स्वतः करतो का? जर आपण करत असाल, तरच आपल्याला सांगायला अधिकार आहे आणि जर मी करत असेल, तरच मला अधिकार आहे तुम्हाला पण सांगण्याचा. आणि म्हणून मी तुम्हाला भाऊ म्हणून एकदम 100% हॉनेस्टी सांगतो, की मी रोज स्वतः कमीत कमी बेसिक, बेसिक प्रॅक्टिससाठी 10-15 मिनिटं, 1 तास, 2 तास मी पण प्रॅक्टिस करतो. आणि नंतर अबॅकस ही जी काही आपला हा जो एक सिलेबस आहे, याला रिवाईज करणं, याच्यामध्ये अपडेट करणं, याला हायर लेव्हलला घेऊन जाणं, बेसिक लेव्हलमध्ये अजून बेटर काय करता येईल, एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतं. कारण ISO प्रोसेसमध्ये आपल्याला सर्व याच्या जो काही फ्लो चार्ट असतो, तो एक्सप्लेन करणं, ऑडिट रिपोर्ट तयार करणं, याच्यासाठी माझं काम 10, 15, 20 मिनिटाच्या प्रामाणिक प्रॅक्टिसनंतर पण कंटिन्यू अखंड सुरू असतो. अखंड हरिनाम सप्ताह. परत सांगतो तुम्हाला मी. पण तुम्हाला म्हणून मी सांगत असतो, की माझं 10, 15, 20 वर्षाचं जे काही माझं श्रम असेल किंवा माझी जी काही परिक्रमा असेल किंवा माझा अभ्यास असेल, ते मी तुमच्यासमोर रेडीमेड स्वरूपामध्ये सादर केलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी असं एक आता आम्ही खूप साऱ्या मित्रांमध्ये किंवा मी हसत-खेळत सांगतो, की 50-60 हजार रुपये किंवा मला आता ₹1,00,000 पगार आहे. ₹1,00,000 पगार मिळायला मला 30 वर्ष लागली माझ्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये. कारण देअर इज सम बॅरिगेशन. तिथं काहीतरी एक एक चौकटीत राहिल्यामुळे, एका युनिटीमध्ये राहिल्यामुळे तिथं काही बॅरिगेशन्स असतात. पण प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा बिझनेस लाईफमध्ये मर्यादा नसतात इन्कमच्या. पण एक जॉब करणं किंवा एका युनिट खाली जॉब करणं, तिथे एक लिमिट असतात. आणि म्हणून मला खूप अभिमानाने सांगतो, की आपल्या परिवारातल्या ताई, कोणी काही ठराविक ताई, मी खूप 100% नाही म्हणत आहे. पण 50,000, 60,000, 70,000 सुद्धा रेव्हेन्यू जनरेट करतात आणि ते खास मी उल्लेख करेल मालेगावमध्ये. अशा 2-3 ताई आहेत, की मालेगावसारख्या तालुका प्लेसमध्ये ते मात्र स्वतः घरी क्लासेस पण घेतात. वेगवेगळ्या मराठी मीडियमला तिथं जाऊन फ्री पण शिकवतात हजारो विद्यार्थ्यांना आणि त्या हजारो विद्यार्थ्यांमधून 200, 250, 300 ॲडमिशन त्यांचे दरवर्षी होतात पण. आणि जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या स्केलमध्ये काम करतात, तेव्हा मात्र आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे माझी आणि तुमची गंमत सांगतो. आपण सर्व भाऊ-बहिणी. प्रॉब्लेम काय आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, ताईंनो, एक ना धड भाराभर चिंध्या करायचं माझं काम आहे. तुमचं काम काय असलं पाहिजे? मला ₹2,00,000 उत्पन्न मिळवायचं आहे.
याच्यावर फोकस करा. आपल्या ताईंना पण फालतू काहीतरी सवय लागून गेली. हे प्रॉडक्ट घेऊन फिर, ह्या टूथपेस्ट घेऊन फिर, हे डोक्याचं तेल लावून फिर, काही गरज नाहीये. अबॅकस हे एवढं मोठं क्षेत्र आहे. इथं तुम्ही लाख रुपये महिन्याला कमवू शकतात. पण होतं काय माहिती का? एक प्रूव्ह करायचं नाही, दुसरंच काहीतरी घेऊन फिरायचं आणि मग एक ना धड भाराभर चिंध्या. खूप पॉसिबिलिटीज आहे. या शहाण्या दीपिका शहाणे ताई बसलेल्या आहेत बारामतीमध्ये. अहो 400 विद्यार्थ्यांना शिकवणारी, त्यांना मी सांगितलं त्या दिवशी, बारामतीमध्ये 400 विद्यार्थ्यांना शिकवणारी टीचर आहे. ते आता नाशिकला येणार आहे काहीतरी. मी सांगितलं होतं ना शहाणे ताई, आठवतं ना? नंबर दिलाय ना तुम्हाला? केला तुम्ही त्यांच्याशी फोन? विचारा तुम्ही त्यांना, तुम्ही 400 विद्यार्थ्यांना कसं शिकवतात ताई, किती फीस घेतात, विचारलं का कधी? सर तुम्ही नंबर दिला. ताई एकदा ठरवून असं घ्या बोलले रेंज मध्ये ते. काय बोलायचं. व्यवस्थित परत बोला. रेंज मध्ये नाही येत त्या. सर नंबर हा बोला. देणार बोलले मला त्या ठीक आहे, ठीक आहे. मी दिलाय तुम्हाला नंबर तर. अबॅकस म्हणून सांगितलं त्यांचं हम्म. ठीक आहे, ठीक आहे. नंबर. नाही सर, नाही दिला. हा. ठीक आहे, ठीक आहे. मी देतो तुम्हाला. माझा हा. तुमचा आवाज मला मला क्लिअर आहे. नंबर पाठवा ना. हो, हो. तुमचा मला आवाज क्लिअर येत नाहीये. मी तुम्हाला नंबर देतो. नो प्रॉब्लेम. ओके. आता नशीब मला तुमचा आवाज का क्लिअर बर. येतो ना, ओके. मला काही ताईंचा खूप क्लिअर आवाज येतो. एकदा आपण जिथं बसतो ना, आपल्या घरामध्ये ना टीव्ही नाही ना, तो मॅड बॉक्सचं कनेक्शन बंद करा बरं सगळ्या घरांमधले. कनेक्शन कट करून टाका या महिन्यापासून. अच्छा. त्याच्यापेक्षा आहे ना, एक चांगला राउटर घ्या. तो मॅड बॉक्स आहे ना, फालतू काहीतरी फालतू पैसा वाया घालवण्याचा आणि टाइम बर्बाद करण्याचं साधन आहे. त्याच्यापेक्षा प्रत्येक घरामध्ये एक चांगलं इंटरनेटचं कनेक्शनचं एक राउटर घ्या. मी खूप वेळा रिक्वेस्ट करतो. घरात न्यूजपेपर असेल तर तो बंद करा. त्याचं पण ₹300 बिल असतं. न्यूजपेपर बंद करा. न्यूजपेपर टीव्हीवर वाचायला शिका. डायरेक्ट टीव्हीवर गुगल येतं. गुगलवर टाईप करायचं. दिव्य मराठी, लोकमत सबस्क्राईब असतं. वर्षातून ₹150 भरायचे. सर्व पेपर वाचता येतात. हे असं काहीतरी शिका. ते बंद करून टाका घरातल्या टीव्ही. ₹700 केबलला, त्याच्यानंतर घरातल्या वेगवेगळ्या मोबाईल्सला अजून नेटचे थोडासा चेंज करा. चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क वापरा. मला ज्या ताईंकडनं वीक सपोर्ट येतो ना, त्यांच्यासाठी मी खास सर्वांसाठी हे बोलतोय. पैसे कसे युटिलाइज करायचे, कुठं वाचवायचे, हे पण आपण शिकलो पाहिजे. प्लीज. ओके. सो पुढे जाऊया. काय सांगत होतो मी तुम्हाला, की देअर इज अ पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. विद्याताई, सर्वांना सांगतोय मी. फक्त त्याच्यासाठी ना, वेळ आली तर घरापासून 10 पावलं थोड्याशा बाजूला गेलं पाहिजे. 10 पावलं बोललो मी तुम्हाला. आपल्या घराच्या शेजारी एक मोठी स्कूल आहे. या विद्याताई, सारिकाताई, त्याच्यानंतर ह्या भोसलेताई, रुचिकाताई यांच्या घराजवळ एक स्कूल आहे. त्या दिवशी मी यांच्याकडे गेलो, त्या जाजू स्कूलला गेलो. त्या जाजू स्कूलच्या पवार सरांना भेटलो, मुख्याध्यापकांना. ते अजून तिथपर्यंत पोहोचल्या नाही. त्यांना सांगितलं, आमच्या इथं 3 ताई राहतात. ते म्हटले, मी 500 विद्यार्थी देतो तुम्हाला. 500 विद्यार्थी शिकवायला देतो. 500 विद्यार्थ्यांमधून ते म्हणे काय करणार? म्हटलं नाही, आमच्या ताई फक्त आहे ना, साऱ्या जगाशी शाणा करून सोडतील. येतील त्या शिकवायला. पण या जर 500 विद्यार्थ्यांना शिकवायला गेल्या ना, त्याच्यातून यांना सहज 50 ॲडमिशन भेटतील. जेव्हा 500 विद्यार्थ्यांना हे शिकवतील ना, त्यातून तेच पालक म्हणतील, ताई तुम्ही खूप भारी शिकवताय तो. आमच्या पिल्लांना आम्ही हजार-हजार रुपये देतो. घ्या बरं तुम्ही. 50 ॲडमिशन सहज होतील. मी परत एकदा सांगतो तुम्हाला. यज्ञ हा महायज्ञ आहे. या यज्ञात तुम्ही ना, स्वतः कंजूशी करू नका. कंजूशी केली ना, तर कधीच कधीच सक्सेस होणार नाही. म्हणून त्या मालेगावच्या ताईंना मी पुन्हा परत सांगतो, त्या योगिता ताई आहेत, त्यानंतर उर्मिला ताई आहेत, सॉरी उज्ज्वला ताई आहेत, इतक्या झपाटल्यासारखं काम करतात ना, हजार हजार विद्यार्थ्यांचे लेक्चर घेतात शनिवार रविवार. कुठलीच ते असं म्हणतच नाही. जे मुलं ₹10 फी भरत नाही ना, त्यांना ते एक एक महिना शिकवतात. आणि तेच पालक त्यांना 2-2, दीड-दीड, 2-2, 2-2 हजार काढून देतात. पण प्रॉब्लेम काय आपला? आपण मर्यादामध्ये अडकतो. आणि मर्यादा सोडा आणि कामाला लागा. मी फक्त हा एक मेसेज सांगतो. म्हणून लेव्हल 0 ज्युनियर, लेव्हल 0 सीनियर, लेव्हल 1, लेव्हल 3 साधारण तुम्ही 1 वर्ष शिकवाल, एवढं आपल्याला सगळ्यांना अपडेट झालंय. मी तुमच्या परीक्षेवरून सांगतोय. आणि नॉट ओन्ली द यू, मी सर्वांना सांगतोय. मग करू, बघू असं नाही. ठरवा, जा. आता ही प्रियंकाताई, या प्रियंकाताईने ठरवलं ना, 200 ॲडमिशन होतील त्या हिंदी मीडियम शाळेमध्ये. पण ते ओपन झाल्या पाहिजे ना. शिकवण्याची इच्छाशक्ती पाहिजे ना, डेडिकेशन पाहिजे ना, काउन्सिलिंग करता आलं पाहिजे ना. समोरच्याला ग हे बघा, समोरच्याला आपल्या बकेटमध्ये उतरवता आलं पाहिजे आपल्याला.
आणि ते बकेटमध्ये उतरवण्याचं निस्वार्थी काम आहे, की मी तुम्हाला 2 लाख रुपये डोनेशन करणार आहे. या शाळेला मी 1 लाख रुपये डोनेशन करणार आहे. बोला. आणि दिस इज अ प्रूफ. त्यांना माहिती लोक त्यांच्याकडे लोक मार्केटिंग म्हणून येतात. 3-3, 4-4 हजार रुपयाचं पॅकेज घेऊन येतात आणि म्हणून स्कूलवाले हात जोडतात की जा रे बाबा, आमच्याकडचे मुलं 50 रुपये भरत नाही. पण यू कॅन स्टार्ट विथ द फ्री लेवल 0. प्लीज स्टार्ट करणार असेल तर मला वरती हात बघू द्या जरा, कोण कोण हो म्हणताय बरं. मला कॉन्फिडन्स बघू द्या जरा. त्यांना नुसतं कीर्तन चाललंय, हरी कीर्तन. त्या प्रवीणाताईंना अजून विचार करतायत, करू की नको, करू की नको, या महिन्याचं लाईट बिल जास्त येईल की काय, असा विचार करून राहिल्या त्या. अहो करा की. वरती हात हात केल्याने त्या दीपिकाताईंना वाटतंय खरंच या महिन्यात बारामतीला खरंच लाईट बिल जास्त येईल. केला तर काही मी मी म्हणणार नाही की ताई खरंच किती मुलांना शिकवलं. पण फर्स्ट इज डेडिकेशन आहे ना, एकदम मनापासून पहिल्यापासून येतं की येस, उद्याच मी जाणार आहे 1-2 स्कूलमध्ये. जाऊन सांगणार आहे त्यांना की येस, मी तुमच्याकडे मला विद्यार्थी द्या, मला काही नको आहे. अहो हे बघा, ऑफर. पीपल वॉन्ट ऑफर. लोकांना ऑफर पाहिजे असते. लोकांना आहे ना डेडिकेटेड काम करणारे पाहिजे असतात. आणि त्यांना सांगा की मला 5वीचा 6वीचा वर्ग द्या, मी या सर्वांना शहाणं करून सोडते. आणि जेव्हा ते मुलं डाव्या हातावर उजव्या हातावर युनिट रॉड टेन्स रॉडवर कॅल्क्युलेशन करतील, आणि तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मोल्ड होणार आहे. तुम्हाला पैलू पडणार आहे, तुम्हाला पण टीचर म्हणून, जेव्हा तुम्ही उभे राहाल. नाहीतर मग तुम्हाला असं वाटलं ना, हे बघा, कोण 400 विद्यार्थ्यांना शिकवतं माहिती का? मी हा पण अभ्यास केलाय. जे लोक आहे ना 1-1 लाख रुपये भरून 96,000, 77,000, 80,000 असं भरून फ्रँचायझीज घेतात ना, त्यांना आहे ना ते 80,000 भरताना ना एकदम आग लागलेली असते. कष्टाचे पैसे भरलेले असतात. आणि मग त्यांना ना ते 80,000 शांत नाही बसू देत. त्यांना 1 लाख रुपये शांत बसू देत नाही. पुन्हा परत फ्रँचायझीवाले काय हुशार असतात माहिती का? नाही, आम्हाला 20x10चा गाळा पाहिजे. म्हणजे 12,000, 17,000चा गाळा भाड्याने घ्यायला लावतात. नाही 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 नाही, या मापात बोर्ड पाहिजे. तो बोर्ड लावायला लावतात. 15-20 हजाराचा बोर्ड लावायला लावतात. नाही 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 नाही, तिथे ना खुर्च्याच पाहिजे, मुलांना टेबलच पाहिजे, बेंच पाहिजे. साधारण 2-2.5 लाख रुपये खर्च करायला लावतात फ्रँचायझीवाले. ते तुम्हाला ते सांगताना म्हणतील की नाही, या 390 मध्ये फ्री शिका. सर्व पॅकेज एक ओपन होतात. आणि मग त्यांना लक्षात येतं की जेव्हा त्या 2-3 लाख रुपये खर्च करणाऱ्या ताई असतात ना, त्या गप्प बसणाऱ्या नसतात. पण आपला प्रॉब्लेम काय आहे? आपण आपण आपला जो म्हणजे हे बघा, माझ्यासाठी परमार्थाचं काम आहे. ही माझी काही रोजीरोटी नाहीये. परत एकदा सांगतो. माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी माझा 1 लाख रुपये आणि बोनस मिळून मला 13-14 लाखाचं पॅकेज माझं खूप, माझ्यासाठी प्रचंड आनंदाचं माझ्यासाठी जॉब आहे. आणि मी त्याच्यावरच माझा रिटायरमेंटपर्यंत माझं आनंदाने मी त्याच्यावर जगणार आहे. धिस इज अ धिस इज अ धिस इज अ पॅशन. ही एक माझी पॅशन आहे, की मला माझ्या ताई लखपती, शेकडो ताई लखपती झाल्या पाहिजे. ॲग्री विथ मी? हॅलो, मी काय म्हणतोय इकडे लक्ष द्या. शेकडो ताई लखपती झाल्या पाहिजे, पण त्या ताई 5 पावलं लांब गेल्या पाहिजे घरापासून. अहो, करू द्या हो लोकांना. नाही म्हणू द्या लोकांना. प्रिन्सिपलला नाही म्हणू द्या. ट्रस्टीना नाही म्हणू द्या. इतका पिछा सोडायचा ना, तोच म्हटला पाहिजे, "बाबा घेऊनच टाक एकदाचा 4थीचा वर्ग आणि 5वीचा वर्ग." हे बघा, एल-आय-सी एजंटवाला आहे ना, 10 कॉलवर त्याचा कॉल कोणी कट केला नाही ना, म्हणतो 11वा कॉल करत नाही, असं नाहीये. त्याला माहिती आहे 11वा कॉल केल्यानंतर 11व्या कॉलला माझी पॉलिसी विकली जाणार आहे. तुम्हाला परत सांगतो मी, 25 लाखाचा एक शटरवाला गाळा घेतला ना आपण रेंटने किंवा विकत घेतला ना, एखाद्या दिवशी ना ₹500 बिझनेस होतो. म्हणून म्हणत नाही, की बाबा उद्यापासून नाही आपल्याला शटर ओपन करायचं. कदाचित दुसऱ्या दिवशी ना 5,000चा बिझनेस होतो, म्हणून त्याला शटर ओपन करावंच लागतं. हे काय सांगतोय मी तुम्हाला? कारण तुम्हाला हे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ना, त्या नॉलेजला रुचिकता नाही, फक्त ऐकायचं नाही आहे ॲक्शनमध्ये. मी परत सांगतो मी परत. मी कधी-कधी रागवतो पण. नुसतं ऐकलं ना, नुसतं गंमत शाही भंडारा नाही हा, की फक्त शाही भंडाराचा प्रसाद घ्यायचा आणि कीर्तनाला म्हणजे उद्यापासून खऱ्या अर्थाने तुम्हाला लढायचंय फील्डवर आणि फक्त हां, जाऊ द्या ना प्रसाद घेऊन टाकू, बघू कीर्तनाला जायचं की नाही संध्याकाळचं, असं नाही. प्लीज. आणि मी परत हक्काने सांगतोय भाऊ म्हणून, की तुम्हाला ॲक्शनमध्ये यावंच लागणार आहे. कारण आपण हे बघा, जर स्मॉल टार्गेट असेल तुमच्या आयुष्याचं, जर तर असेल ना, हां, पण त्याच्यासाठी पुन्हा परत रिक्वेस्ट असेल, फर्स्ट इज द स्वतःचं तुमचं हेल्थ, तुमचं टाईम मॅनेजमेंट
आपल्या फॅमिलीचं हेल्थ, फॅमिलीचं टाइम मॅनेजमेंट सर्व सांभाळून मग पॅशनेटली करा. तुमच्यामध्ये परमेश्वर तुम्हाला ती ताकद देतो. परमेश्वर तेवढा तुम्हाला एन्थुसियाझम किंवा त्याला म्हणतो आपण उत्साह देतो, की जर तुम्ही समाजासाठी काम करण्याची इच्छाशक्ती तुम्ही जर ठेवली, तुमचं हेल्थ अँड वेल्थ सर्व पद्धतीने निसर्ग शक्ती त्याला मी म्हणतो परमेश्वर नाही, पण निसर्ग शक्ती तुम्हाला तेवढ्या कॅपेबल बनवण्यासाठी प्रयत्न करतो. हे माझं ऑब्झर्वेशन आणि अ, माझ्या माझा अनुभव आहे. आणि म्हणून परत एकदा सांगतो, की काय झालंय, की माझ्या म्हणतात ना, आपला डी-एन-एमध्ये कारण आपण प्रायव्हेट लिमिटेडवरून आपण एन-जी-ओमध्ये आलो. तर आपला डी आपला सोशल ॲस्पेक्ट आहे. आता मला लोकं, माझे गुरु, काही माझे मार्गदर्शक म्हणायचे, "बावळट आहे का? वैदिक मॅथेमॅटिक्स गंगापूर रोडला जाऊन फ्रीमध्ये शिकवतो. बावळट आहेस तू? अरे इथं करोडो रुपये लोकं कमवतात वर्षाला. इथं लाखो रुपये लोकं एक एक कॅम्प घेतला तर लाखो रुपये कमवतात लोकं. 5-5 हजाराचे 3-3 दिवसात कॅम्प लावतात आणि लोकं 5-5 हजार कमवून जातात. आणि तू 8-8 दिवस मोफत कॅम्प घेतो वैदिक मॅथेमॅटिक्सचे. हे 10 वर्षापूर्वी मी सांगतो तुम्हाला. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी मी सांगतो तुम्हाला. आणि लोकं त्याला तेव्हा मला म्हणायचे, "वेडा झाला का तू? काहीतरीच मूर्खासारखं शिकवतो." म्हणजे ही फॅक्ट सांगतो. पण अवर इज द सोशल म्हणून मी तुम्हाला कळकळीने सांगतोय. कोरोनामध्ये 5,000 विद्यार्थी शिकवले. ते YouTube चॅनल आपण कोणाला म्हणत पण नाही. तिथं अंगठा दाखवा आणि सबस्क्राईब करा आणि काहीतरी झेंडा दाखवा. काही गरज नाही आपल्याला. सांगायचा अर्थ असा, की तेव्हा जर ते आपल्याला अक्कल असती, तर तेव्हाच ते 1,00,000 सबस्क्राईबपर्यंत पोहोचलं असतं. म्हणजे अख्खा कोरोना संपला ना, मग आपलं YouTube चॅनल आपण चालू केलं. कारण आपला डी मेहनतीचा, संघर्षाचा आणि म्हणून आपण मेहनत करत राहिलो. म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती झाली तरुणताई, 5-5 हजार किटला दुसरीकडे ॲडमिशन घेतले मुलांनी अबॅकसला. तिथल्या मास्तरांना शिकवता येत नाही म्हणून ते किट बुक घेऊन आपल्या क्लासला बसायचे. आपल्या क्लासमध्ये शिकून लोकांनी बाकीच्या म्हणजे कोरोनामधलं मी तुम्हाला सांगतो. नंतर असं ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत माझ्यासमोर अनुभव, पण ठीक आहे. तुम्हाला मुद्दाम परत सांगतो, लेट होऊ नका. स्टार्ट फ्रॉम टुडे, स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. लवकर स्टार्ट करा आणि अवर एक साधारण लेव्हल 0, ज्युनियर लेव्हल 0, सीनियर लेव्हल 1 आणि लेव्हल 3 आपण कंप्लीट केलेली आहे. आता आपण स्टार्ट करूया. प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण स्टार्ट करतोय लेव्हल 2 मध्ये. आता लेव्हल 2 मध्ये सर्वांना प्रश्न आला असेल, की व्हॉट इस देअर? लक्ष द्या पहिले. काही बुककडे बघू नका तरुणताई. माझ्याकडे बघा. इकडे 100% ना तुमच्या कानांना विकसित होऊ द्या. कानांना जे शब्द येतात ना, ते ब्रेनपर्यंत पोहोचायला जाऊ द्या आणि ब्रेनकडनं व्हिज्युअलायझेशन प्रोसेसमध्ये जाऊ द्या. लक्ष द्या. मी मी शांतपणे समजून सांगतो. व्हॉट इस इन लेव्हल 2 अँड लेव्हल 4? लक्ष द्या. आता मी जे काही कॅल्क्युलेशन करत होतो, ते लक्ष द्या माझ्याकडे. 1, 2, 3 आणि 4 हे 4 अंक माझ्यासाठी प्रॉब्लेमच नाही राहिला. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 44 केला. करा सर्वजण बोटांवर. 44 केला आणि पुन्हा परत मी 44 केला. तर 10च्या रॉडवर पण मला 40 करता येतो बिकॉज -10 +50 आणि मला युनिट रॉडवर पण 4 करता येतो -1 +5. आता आन्सर सर्वांकडे 88 आहे. पुन्हा परत मला 44 करायचंय. कोणी काहीच करू नका. मी सांगत राहतो. बिलकुल तुम्ही तुम्ही मला सर्वजण दिसतायत. मी जरी दिसत नसतो, मी गाईड करेल तुम्हाला. पुन्हा परत मला 44 करायचंय. तर 40 साठी तुम्ही 10च्या रॉडवर गेले, बट देअर इस अ नॉट अवेलेबल डायरेक्ट 40. म्हणून 40चा फॉर्म्युला -60 +100. 10च्या रॉडच्या बाजूला पुन्हा परत 100चा रॉड असतो. तिथं +100 झाला. करा -60 +100. आणि पुन्हा परत तुम्ही युनिट रॉडवर गेलात आणि युनिट रॉडला विचारलं की +4 बट देअर इज अल्सो नॉट अवेलेबल. 4 इज नॉट अवेलेबल. म्हणून +4 चा फॉर्म्युला -6 करा सर्वजण युनिट रॉडवर -6 आणि 10च्या रॉडवर +10 +10 +10. सो प्लीज सर्वजण आन्सर बघा. आन्सर इज द 132. बघा सर्वजण. सर्वजण बघा. 132 असंच राहू द्या आन्सर.
पुन्हा परत आपल्याला 400 प्लस करायचे आहेत. आता त्या 100च्या रॉडवर बघा तो 100चा रॉड शेजारचा व्हिज्युअलाइज करा. 100च्या रॉडवर 100 आहेत आणि तिथं मला 400 प्लस करायचे आहेत. तर 400 साठी -100 प्लस 500 -1 प्लस 5 आपण असं पण बोलू शकतो. बघाल सर्वजण -1 प्लस 5 ऑन 100 रॉड असं मनातल्या मनात बोलू शकतो. -1 प्लस 5 on hundreds rod. So answer is the 500. तरुणताई, प्लीज शो मी युअर हँड. प्लीज कॉन्फिडन्सली बसा. मी जे सांगतोय, ना तेच 100% ऐका आणि तेच करा. डोंट यूज युअर ब्रेन प्लीज. मी जे सांगतोय ना त्याप्रमाणे जा. आन्सर इज द 532. आन्सर इज द 532. प्लीज एव्हरीवन दाखवा तुमचं दोघे हात दाखवा मला. 532. क्लिअर आहे? अंडरस्टँड? दीपिका ताई, व्हेर इज युअर आन्सर? 532. दाखवा मला तुमचा 32. 32 दाखवा तुम्हाला तुमचा. 32 दाखवा फक्त. काही माईक नाही ऑन केला तरी चालेल. 32 दाखवा मला तुमचा. 32. 30 कुठल्या रॉडवर असतो? तो. आणि 2 कुठल्या रॉडवर असतो? तो. आणि 500 तर 30च्या बाजूला अजून एक रॉड आहे. त्याला व्हिज्युअलाइज करायला शिका आता. व्हिज्युअलाइज करा. सप्तशृंगी देवीचा एक हात आलाय तुम्हाला. अजून 1000चा हात पुढच्या आठवड्यात येईल. अजून 4 हात होतील हळू-हळू. क्लिअर? सो सेट द झिरो. सेट द झिरो. ओके. 22, 22 प्लस 33. 30 साठी 30 साठी -20 प्लस 50 आणि 3 साठी -2 प्लस 5. अगेन प्लस 33. करा सर्वजण 33. ओपन करा सर्वजण 33. 33. आता तुमच्याकडे सर्वांकडे आन्सर आहे. 88 आहे. प्लीज एव्हरीवन. काही करू नका. मी मदत करणार आहे. मी सर्वांना बघतोय. फक्त हाताला पण त्या हाताला पण म्हणून आपण सांगत होतो, त्या बेट्या तुला आता खूप काम करावं लागणार आहे. तुला मशागत खूप करावं लागणार आहे. त्याला जीव लावा. त्याला प्रेमाने त्याला कमांड द्या. केलं का तुम्ही कधी दीपिका ताई? मी सांगितलं तेवढं पुरतं केलं असेल त्या दिवशी. त्याच्यानंतर 10 वेळा त्याला सांगितलं का? एखाद्या घरातलं बाळ त्याला जर साखर घ्यायला, गूळ घ्यायला, तूप घ्यायला आपण पाठवतो, त्याला किती प्रेमाने सांगतो, "बाळा एक काम कर, ₹9 खर्च कर आणि ₹1 उरला का चॉकलेट तुला घे." ते एवढ्याशा बारक्या पोराला आपल्याला ₹1 ची टीप द्यावी लागते. ते बिचारे हात आता नवीन काहीतरी ड्युटी करतात, तर त्यांना काय तुम्ही दिलं? काय ट्रीटमेंट केली? कधी प्रेमाने त्यांच्याकडे बघितलं का? प्रेम करा आपल्या शरीरावर. शरीरावर प्रेम करा. प्रत्येक अवयवावर प्रेम करा. तुम्हाला असं वाटत असेल ना, माझं म्हातारपणापर्यंत मला कणखर राहायचंय, मला शार्प राहायचंय, मला बुद्धिवंत राहायचंय, तर प्रत्येक अवयवावर, प्रत्येक शरीराच्या अवयवावर आणि स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि म्हणून त्याला सांगताना त्या हाताला रोज सांगा, "बेटा आता तुला नवीन ड्युटी दिली रे मी. पण तू छान करतो रे." तर तो तुमचं ऐकेल. तर तुमचं दीपिकाताई इकडे लक्ष द्या माझ्याकडे. तर तुमचा तो ऐकेल. कारण तुमचं बुद्धी, मन आणि शरीराच्या पाड्यांची सांगड करून त्यांना कमांड द्यायचे की घरचा मालक स्ट्रिक्ट झालाय आता. तो अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. तो रोज प्रॅक्टिस करतो. कारण त्याने ठरवलंय म्हातारपणापर्यंत त्याला एकदम सशक्त, बुद्धिवंत राहायचंय. लक्षात आलं मला काय सांगायचं? रेडी फॉर द कॅल्क्युलेशन एव्हरीवन. सेट द झिरो. 22 प्लस 33 अगेन प्लस 33. आन्सर इज द 88 सर्वांकडे. अगेन प्लस 33. घाई करू नका. 30 10च्या बरोबर. देयर इज नो 30. म्हणून 30चा फॉर्म्युला -70 प्लस 100. -70 प्लस 100. केला आणि पुन्हा परत 3 साठी तुम्ही युनिट रॉडवर गेलात आणि देयर इज अ नो 3 म्हणून 3 साठी -7 प्लस 10 म्हणून आन्सर इज द बोला सर्वजण मनातल्या मनात आन्सर इज द 121. रुचिका ताई मला बोटांवर बघायचंय. टूलवर मी देणार आहे तुम्हाला व्हिडिओ. काय काळजी नका करू. आन्सर इज द 121. अगेन प्लस 33. 30 साठी -20 प्लस 50 आणि 3 इज द डायरेक्ट अवेलेबल. आणि म्हणून आन्सर इज द 154. अग्री विथ मी एव्हरीवन. आन्सर इज द 154 प्लस 300. बघा तिथं डायरेक्ट अवेलेबल आहेत. म्हणून आता आन्सर 454.
बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात. आन्सर इज द 454. अँड अगेन प्लस 300. बट देर इज अ नो 300. म्हणून 300 साठी -2 प्लस 5 ऑन 100 रॉड. -2 प्लस 5 ऑन 100 रॉड. म्हणून आन्सर इज, बोला सर्वजण, आन्सर इज द 754. दीपिका ताई, तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. 54च दिसला पाहिजे तुमच्या बोटांवर. फक्त फक्त 54 दिसला पाहिजे तुमच्या बोटांवर. तो 100चा रॉड व्हिज्युअलाइज करा. 754. पुन्हा परत 300 प्लस करायचं आपल्याला. बट देर इज अ नॉट अवेलेबल 300, डायरेक्ट नॉट अवेलेबल. आणि म्हणून 300 साठी -7. पण कुठल्या रॉडवर? 100च्या रॉडवर. -7 +10. बट +10 कुठल्या रॉडवर? 1000च्या रॉडवर. म्हणून आन्सर इज द 1054. सेट द झिरो. बघितलं कसं हलकं फुलकं आपण 1000च्या रॉडपर्यंत पोहोचलो. विचार केला होता. सोपं आहे ना? येस. पण हे जर सोपं करून घ्यायचं असेल तर देवाचा देव इकडे तिकडे टळला तरी चालेल. पुण्याचं काम आहे. सर्वांचे टायमिंग 9:30च्या आत कमीत कमी जेवण व्हायला लागले असतील. 2 शिव्या मला बसत असतील कधीतरी चुकून, मला माहिती आहे. पण त्या माझ्यासाठी प्रेमाच्या आणि बहिणींच्या शिव्या किंवा दाजींच्या शिव्या माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. माझ्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. पण त्या निमित्ताने कमीत कमी घराघरांमध्ये 9:30च्या आधी लेकरं, साहेब किंवा अजून काय असतील बाबा आवरून तरी जेवण करून बसला असं असेल का, हे पण माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. कारण जेवण 9:30ला व्हायचं आणि आपण 10:30 पर्यंत, म्हणजे 2 तास आधी जेवण झालं पाहिजे झोपेच्या आधी. हे सुद्धा एक मोठा यज्ञ आहे आपल्यासाठी. नाहीतर मला माहिती आहे, क्लास नसला की 11:30ला आणि 11ला आणि 10:30ला होत असेल कधी कधी. इट्स व्हेरी बॅड अँड इट इज व्हेरी रॉंग. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. थोडासा फास्ट जाएंगे. सर्वजण इकडे लक्ष द्या. थोडासा थोडंसं ट्यून करून देतो तुम्हाला सर्वांना. म्हणजेच याचा अर्थ काय झाला रवीनाताई? आता आपल्याला 1, 2, 3 आणि 4 या 4 अंकांसाठी आपल्याला काहीच गरज नाही लेव्हल 2 आणि लेव्हल 4 शिकायची. क्लिअर झालं सर्वांना? क्लिअर झालं का सर्वांना? ऍडिशन बद्दल बोलतोय मी. सबस्ट्रॅक्शनचं पण सेम आहे. +55 करा सर्वजण. +55 -22. -20 साठी +30 -50. आणि -2 साठी +3 -5 33. -8. आता इकडे लक्ष द्या, घाई नका करू. -8. आता -8 करायला मी गेलो युनिट रॉडवर. बट देर इज नो अवेलेबल -8. आणि म्हणून हा -8 कसा करायचा ते आपण लेव्हल 2 आणि लेव्हल 4 मध्ये शिकणार आहेत. लक्ष द्या. म्हणजेच मला असं लक्षात सेट द झिरो करा सर्वजण. मला असं सांगायचंय की आपल्याला आता काम कुठं करायचं इकडे लक्ष द्या. आपल्याला काम करायचंय 5, 6, 7, 8 आणि 9. इकडे लक्ष द्या. परत एकदा मनातल्या मनात बोला. 5, 6, 7. 5चा पण काही प्रॉब्लेम नाही. पण मुद्दाम आपण तिथं घेतो की मला आता 5, 6, 7, 8 आणि 9 ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. आणि पुन्हा परत एक फॉर्म्युला आपला असा राहून गेलेला आहे. 2 आणि 4 मध्ये आपल्याला शिकायचं आहे की आपण नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला +9 शिकलो, +8 शिकलो, +7 शिकलो, +6 शिकलो, +5 शिकलो, +4, 3, 2 आणि 1 शिकलो. शिकलो की नाही आपण? शिकलो. पण फॉर एक्झाम्पल असं समजून चला की माझ्याकडे 29 आहे. करा सर्वजण, 29 करून घ्या सर्वजण. 29 आहे, 29 आहे. आणि याच्यामधून मला -4 करायचे आहेत. तर -4 मी डायरेक्ट केले.